24 जून 2025 सकाळपासून संध्याकाळपर्यंत वार मंगळवार या दिवशी कोणत्या भागात किती पाऊस पडेल तर कोणत्या भागात पाऊसच पडणार नाही, वातावरण संपूर्ण कोरडे राहील याचा हवामान अंदाज आपण संपूर्ण जिल्ह्यावाईज घेणार आहोत। जे काही महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत या संपूर्ण यांचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता जो काही मराठवाड्याचा विभाग आहे हा मराठवाड्याच्या विभागापासून आपण सुरुवात करणार आहोत। जो काही छत्रपती संभाजीनगरचा एरिया आहे, बीड, जालना, नांदेड, परभणी, लातूर, जो काही धाराशिव या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे। IMDच्या ऑफिशियल ऑकर एक्सटेंड संकेत असेल की या निमित्ताने वीज वारा, कधी कधी जोरदार वारा याचा सुद्धा इशारा देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिवसाचे तापमान 28 डिग्री तर रात्रीचे किमान 27 डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे। म्हणजे दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे याची आपल्याला लगेच अंदाज आपल्या लक्षात येत असतो। तर तुम्ही पाहू शकता मराठवाडा विभागानंतर आपण पुढील विभागामध्ये आपण माहिती घेणार आहोत। जो काही अमरावती विभाग आहे, अमरावती विभागामध्ये सकाळी वारा गारवीळ असून ढगाळ वातावरण राहणार आहे। जो काही हा अमरावती विभाग आहे या अमरावती विभागामध्ये जो काही जिल्हे आहेत की अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागात कमी प्रमाणात पावसानंतर काही ठिकाणी चटपटीत पाऊस, लाइटनिंग म्हणजेच विजा आणि जो काही वादळ आहे हे वादळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। दिवसाचे तापमान हे 32 डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे सुमारे 25 डिग्री राहणार आहे। म्हणजेच दिवसभरामध्ये ऊन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यानंतर आपण पुढील विभागामध्ये आपण माहिती घेणार आहोत। जो काही पुढील विभाग आहे हा आपण पाहणार आहोत नागपूर विभाग। नागपूर विभागामध्ये जे काही नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया हे काही जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर यामध्ये 24 जून 2025 रोजी कशा प्रकारचा पाऊस पडेल, संध्याकाळी व तेव्हा रात्रीपर्यंत थंडरस्टॉर्म सहित पावसाची शक्यता म्हणजे या ठिकाणी वादळ येणार आहे। दुपारी साधारण ढगाळ वातावरण, रंगीत पाऊस शक्य, रात्री विशेषतः विजांसहित पाऊस बरसण्याची प्रवृत्ती वाढणार आहे। ही नागपूरची स्थिती आहे। तसेच वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा वादळ आणि विजांचा पाऊस रात्री होण्याची शक्यता आहे। यानंतर पुढील विभाग आपण पाहणार आहोत जो काही हा नाशिक विभाग आहे। नाशिक विभागामध्ये 24 जून 2025 वार मंगळवार यामध्ये जे काही जिल्हे आहेत सकाळी ते संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा सलग रात्रीच्या टप्प्यानंतर ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे। जो काही धुळे आणि नंदुरबार आहे या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, सकाळी ढग, काही ठिकाणी गरजळी आणि जो काही थंडर वॉश म्हणजे सामान्य प्रकारचं वारं सुद्धा या ठिकाणी राहणार आहे। नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर हे जिल्हे, धुळे, नंदुरबार या ठिकाणी ढगाळ वातावरण तर तसेच पाऊस पडण्याची वाट सुद्धा काही ठिकाणी पाहावी लागणार आहे। म्हणजे या दिवशी पाऊस आपल्याला त्या ठिकाणी नाशिक विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये पाहायला सुद्धा मिळणार नाही याचा हवामान अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। यानंतर आपण पुणे विभागामध्ये काय हालचाली आहेत पावसाच्या 24 तारखेला ते सुद्धा पाहू। सकाळपासून संध्याकाळपर्यंत हलके ते मध्यम स्वरूपात पाऊस, शावर दुपारी आणि संध्याकाळी विशेष थोड्या क्षणांसाठी जोरदार पाऊस, हेवी शावर होण्याची शक्यता आहे। म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे। जो काही पर्वतीय भाग आहे मावळ, लोणावळा या दिवशी विशेषतः लोणावळ्यात आधीच 219 मिलीमीटर पर्यंत पाऊस नोंदवला गेला आहे। त्यामुळे या भागात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता स्पष्ट आहे। पुण्याच्या सापेक्ष या भागात अधिक पाऊस राहील। पुणे विभागात इतर तालुके बारामती जो काही या ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहील, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। 19 ते 24 जूनच्या काळात IMDने या भागात सतत हलका पाऊस आणि थुंकी धारांचा अंदाज वर्तवलेला आहे। यानंतर आपण कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात 21 ते 27 जून आहे अशा प्रकारचा हवामान अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे। आणि जो काही कोकण पट्टी आहे या ठिकाणी कायमच ढगाळ वातावरण, तसेच जो काही अंदाज असतो हा क्वचित काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण आणि शावर प्रकारचा पाऊस पाहायला मिळतो। अशा प्रकारचा 24 तारखेचा हा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्या शेती कामाचे नियोजन करायचे आहे।